माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संघर्ष योद्धा सन्माननीय आदरणीय आमदार उत्तमराव जानकर साहेब हे आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत। सन्माननीय आदरणीय आमदार साहेब, मार्कडवाडी या गावानं किंवा तुम्ही लोकशाहीमधील हुकुमशाहीच्या थोबाडीमध्ये मारलं आणि आदरणीय पवार साहेबांची काठी या मार्कडवाडीमध्ये उपस्थित झाले ते आदरणीय पवार साहेब आपल्या जिल्ह्याचं आदरणीय नेतृत्व माननीय विजयदादा, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब, आपले खासदार दरेशील भैया आणि मंचावरील सर्व वंदनाताई चव्हाण, सर्वच उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या मार्कडवाडीमधील बहादर मतदार बंधूंनो आणि तेवढ्याच ताकदीनं त्या दिवशी झुंज देत होत्या, यामध्ये बऱ्याचशा आहेत त्या माझ्या भगिनींचं सुद्धा मनापासून मी कौतुक करतो, आभार मानतो आणि तालुक्यामधूनही आलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हे आकडे आपल्या सर्वांना चकित करणारे होते आणि त्याचा दाह मी मुंबईहून माळशिरसच्या दिशेने येत होतो आणि आपले निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी जे होते ते बॉम्ब लावल्यासारखा उडत होते। पहिली फेरी झाली, दुसरी फेरी झाली, काहीतरी गडबड झाली असेल, परंतु तिसऱ्या फेरीनंतर मात्र सगळ्यांनी बहिष्कार टाकणे। त्या ठिकाणी अर्जुनदादा मोहिते पाटील आतमध्ये होते। मला फोन आला, चेअरमन हे थांबवा, असं होऊ शकत नाही, हे भयानक झालंय, काय झालंय समजत नाही, एकही माणूस आपला मत मोजायला त्या ठिकाणी तयार नाही। आणि मी सुद्धा चक्रावून गेलो की पश्चिम भागामधून मी 2-2 हजारांना प्रत्येक फेरीला रिवर्स चाललोय आणि असं घडू शकतं का? अर्जुन दादानी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला ताबडतोब या पहिल्या 2 फेरीच्या व्हीव्हीपॅट मागवा अशा पद्धतीचा अर्ज दिला, परंतु त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शेवटी मोजलं जातं व्हीव्हीपॅट। आता मध्ये निवडणूक मतमोजणी प्रक्रिया थांबवता येणार नाही आणि मग सगळ्या तालुक्यामधून घराघरामधून जे लोक मला 10-15 हजार लोक येऊन भेटले असतील, ह्या सगळ्यांचा आक्रोश हाच आहे की आम्ही मतदान दिलं आणि ते गेलं कुठं आणि मग याला मार्ग काय? तर हे मार्कडवाडी गाव, हे गाव सलग 3 दिवस येत होतं साहेब आणि या गावाचं म्हणणं होतं की आम्हाला अन्न पाणी गोड लागत नाही, आम्हाला आजूबाजूच्या गावामध्ये तोंड दाखवाय जागा राहिली नाही। त्याला कारण असं होतं की 2019ची निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य ज्या गावाने टक्केवारीमध्ये दिलं, 1043 एवढ्या मताचे लीड दिलेलं, त्यावेळेला मोहिते पाटील आम्ही सोबत नव्हतो आणि मग असं असताना की या पद्धतीची मतमोजणी झाली कशी? म्हणून मी ज्या वेळेला साहेब या लोकांनी हा निर्णय घेतला की म्हणले आम्हाला काय मार्ग दाखवू शकाल तुम्ही, आम्ही पत्रिका छापतो, आम्ही ती हे करतो आणि मग त्यांनी बरेचशे मीडियाच्या लोकांनी बोलवलं की तुम्ही हे दाखवा, हे छोट्या छोट्या युट्यूबवाले तालुक्यातले की तुम्ही छोट्या छोट्या लोकांनी हे दाखवा आणि तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, तुम्ही लोकांनी याचं ऑब्झर्वेशन करा, निवडणूक निर्णय अधिकारी व्हा, आम्ही त्या ठिकाणी मतदान घेतो
आणि ज्या वेळेला साहेब यांनी तारीख डिक्लेअर केली, या ठिकाणी बोर्ड असे लावले होते, आता काढले, की तुमच्या आई वडिलाला स्मरून, परमेश्वराला स्मरून तुम्ही इथं मत देताना तुम्ही ज्याला मत दिलंय त्यालाच द्यायचं. 12च्या 12 उमेदवारांनी या ठिकाणी हजर राहावं. गावातल्या लोकांनी, भागवत मार्कडांनी सगळ्यांना फोन केले आणि मग या ठिकाणी निवडणुकीची प्रोसेस सुरू झाली. आदल्या दिवशी मला रात्री फोन आला की या ठिकाणी पोलिसांनी मंडप काढायला सांगितलेलं आहे, इथलं सगळं साहित्य गुंडाळून न्यायला सांगितलेलं आहे. मीडियाचे लोक होते, परंतु मी काही काढू दिलं नाही साहेब. रात्रभर मी येऊन या ठिकाणी चटईवर झोपलो होतो. अख्खं गाव झोपलं होतं. 1000 लोक या ठिकाणी या चटईवरती झोपलेले होते. कुणी या गावातलं घरी जेवायला गेलं नाही. सगळ्याच्या घरनं 2-2 भाकरी आणून तालुक्यातले जे कार्यकर्ते येत होते, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा गावानी पिठलं, भाकरे, मटकी काय जे असेल ते या ठिकाणी केलेली होती. आणि मग या घटनेनंतर याचा उद्रेक झाला, सगळ्या मीडियामध्ये गेलं. मीडियाचे अनेक प्रतिनिधी आले, त्या ठिकाणी झटापट झाली. मी स्वतः साहेब उपस्थित होतो. सीआरपीएफच्या 3 तुकड्या आणि 80 पोलीस. बरं, असं काय घडलं होतं की त्या ठिकाणी हे गाव माउथ पोलिंग त्यांना पाहिजे होतं, असं त्यांनी होऊ दिलं नाही. ह्या बातम्या आपल्यापर्यंत गेल्या, सगळ्यांपर्यंत गेल्या. मग या ठिकाणी अनेक लोक, राहुल गांधींनी काही लोकांना पाठवलं. मी या ठिकाणची माती घेऊन 6 डिसेंबरला चैत्यभूमीवरती गेलो आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पायावरती ही माती अर्पण केली. ही तुमची लढाऊ माती, ही तुमचं जे परिवर्तन क्रांतीचं हे स्वप्न आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या ज्यांनी संविधानाचं रक्षण केलं, लोकशाहीचं रक्षण केलं, आणि तिथून मी 5 मेणबत्त्या घेऊन आलोय स्फूर्तीस्थान, की हा अंधकार आपल्याला घालवायचा आहे. या ठिकाणी या मेणबत्त्या पवार साहेबांच्या हातानं हा अंधकार दूर करायचा आहे आणि प्रकाशमान करायचा आहे. आणि त्यासाठी साहेब मी काल त्या ठिकाणी शपथ घेण्यासाठी गेलो होतो, परंतु माझ्या शपथेपेक्षा, माझ्या आमदारकीपेक्षा हा मार्कडवाडीचा लढा महत्वाचा आहे. अनेक लोक बळी गेले असतील, अनेक लोकांचं लोकशाहीमध्ये नुकसान झाले असेल, पण मी संघर्षामधला माणूस आहे. माझी आमदारकी या लोकशाही पुढे फार मोठी गोष्ट आहे असं नाही. आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं. काही लोक माझ्या विरोधातली डिबेटमध्ये आले होते, त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा. आणि हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही, मी खरोखरचा राजीनामा देतोय. कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही. का कुणाला मान्य आहे? हात वर करून सांगा की असं मतदान होऊ शकतं आपल्या तालुक्यामध्ये. मार्कडवाडीकर सांगा, तुमच्या गावामध्ये हे मतदान होऊ शकतं. मग तुम्ही 1400 लोकांनी जे मला मतदान दिलेलं आहे, 1400 लोकांनी तुम्ही अफिडेव्हिट घालणार का? अफिडेव्हिट करून देणार का? मी निवडणूक आयोगाकडे असा अर्ज करणार आहे की सगळ्या तालुक्यातल्या ग्रामसभेचे ठराव तर माझ्याकडे आलेलेच आहेत. मी साहेबांना एक ठराव आता दाखवलेला आहे. मार्कडवाडी मधल्या 1400 ज्याही लोकांनी मला मतदान केलंय तेवढ्याच साहेब, मला त्या ठिकाणी 800 मतदान दाखवलेलं आहे, त्याला 1000 मतदान दाखवलेलं आहे. गावानं मतदान त्याला 500 केलेलं आहे, नाही असं नाही. परंतु ज्या 1400 लोकांनी मला मतदान केलं ते तुम्ही अफिडेव्हिट करणार आहे का? सगळं गाव हात वर करून सांगा. तर मी निवडणूक आयोगाकडे जे आपले कुणी वकील साहेब असतील साहेब, तर अशा पद्धतीनं हे अफिडेव्हिट घालायचं. तालुक्यातल्या 91च्या 91 ग्रामपंचायतीचे आम्ही ठराव घेतोय आणि निवडणूक आयोगाला सांगू की आमची शंका जी आहे ती दूर करायला तुम्हाला हे बॅलेट हे
साधं सोपं देशातला आक्रोश आहे. तुम्ही पुलवामा दाखवताय, तुम्ही लाडकी बहीण दाखवताय आणि त्या ठिकाणी लाडकी मशीन करताय. प्रत्येक वेळेला काहीतरी दाखवलं जातंय. लाडक्या बहिणीनो तुम्ही सांगा, तुम्ही दिली मतं? पवार साहेब तुमच्याशी संवाद साधणार आहेत. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहे की असं असताना लाडक्या बहिणीचा 2-4 हजार मताचा परिणाम झालाय, नाही असं नाही, पण एवढा मोठा परिणाम होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी ही लोकशाही वाचवायची असेल तर ती पवार साहेबच वाचवू शकतात. यासाठी मी निवडणूक आयोगाकडे माझ्या बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती तुम्हा सगळ्यांना विचारून मी राजीनामा देऊ का? हात वर करून सांगा, बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर मी राजीनामा देऊ का? सगळ्यांनी हात वर करून सांगा. आणि मग त्या ठिकाणी तुम्हा 1400 लोकांचं अफिडेव्हिट नोटरीला बोलवा. तुमच्या गावामध्ये बसून तुम्ही सगळेजण, सरपंच कुठे गेले सरपंच, तुम्ही सगळेजण बसून ते करून घ्या. गावोगावचे ठराव जवळजवळ 80% आलेले आहेत, 20% राहिले असतील ते आपण ठराव घेऊ. निवडणूक आयोगाकडे बॅलेटवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे. आणि असा काय निवडणूक आयोग आहे की देशातली एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकत नाही? अडचण काय? तुम्ही गडचिरोलीत निवडणुका घेता, काश्मीरमध्ये निवडणूक घेता, एक पोटनिवडणूक घ्यायला तुम्हाला अडचण काय? आणि आम्ही हे विचारणार आहोत. नाही निवडणूक आयोगानं ऐकलं तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये, पवार साहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील, आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, हा लढा उभा करू. अनेक काल BG कोळशे पाटील साहेब येऊन गेले, अनेक वेगवेगळ्या राज्याचे मुख्य न्यायाधीश रिटायर्ड, त्यांची एक टीम आहे, जवळजवळ 60-70 रिटायर्ड अधिकारी आहेत. आणि त्यांनी फोन केला होता, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी येतोय. म्हणजे अनेक समाजसेवक आहेत. रवीश कुमार सारखा पत्रकारानं फोन केला की मला त्या मार्कडवाडी गावाला भेट द्यायची आहे, आंदोलनाला सुरुवात करायची आहे. राहुलजींनी परवा लोक पाठवले होते आणि इथली माती ते त्या ठिकाणी घेऊन गेले. ही बंडाची, स्फूर्तीची, ही लोकशाही वाचवण्यासाठीची ही माती त्या महात्मा गांधीजींच्या चरणावरती अर्पण करायची आहे. आणि मग मला या माध्यमातून सांगायचं आहे, साहेब आपण अनेक चढउतार आयुष्यामध्ये पाहिलेले आहेत, अनेक आंदोलनं यशस्वी केलेले आहेत. हे आंदोलन या ठिकाणी ही लोकशाही संपून जाईल. अनागोंदी आणि इमर्जन्सी या देशामध्ये, राज्यामध्ये लागू होईल. हे छोटी राज्ये सोडतात आणि मोठी राज्ये आपल्याकडे घेतात. आणि असे कितीतरी साहेब चेहरे, काल त्यांना मला चेहरा सुद्धा दाखवू वाटत नव्हता विधान भवनामध्ये. त्यांनाच आश्चर्य झालंय कसं निवडून आलो. आणि प्रत्येक जण आपल्या जिल्ह्यातला मला म्हणतोय आता गप्पा की आता कशाला, आता झालंय की आता काय करायचंय, तुम्ही निवडून आलाय की. परंतु माझ्यासाठी हे आमदारकी मौल्यवान नाही, या देशाची लोकशाही मौल्यवान आहे. कुणी पडेल येऊ द्या, जाऊ द्या. काय उत्तम जानकर या तालुक्याला समजा अजून 4000 मतं साहेब ट्रान्सफर चौपटीनं होतंय. म्हणजे एक मत बीजेपीला पोल झालं की दुसरं ट्रान्सफर होतंय. लोकसभेला 64,000 मतं त्यांना 20 कोटी रुपये खर्च करून पडली होती. आणि ह्या बाजारामध्ये मोदीला आणलं होतं, बाजारामध्ये आणलं होतं का नाही? गुरुवारचा बाजार होता, बाजारात आणलं का नाही? माळशिरस बाजूच्या गावात मोदीनं आणलं होतं. त्यावेळेला 64,000, बरोबर आहे का? आणि मग असं आता काय घडलं तर साहेब ह्याच्यामध्ये काय, तुम्हाला खरोखर ऍक्च्युअली फॅक्ट सांगतो,
दरेशील भाई आहेत, मी आहे, ग्राउंडवरची माणसं आहे आम्ही. ह्याच्यामध्ये 1,21,000 हे माझं मताधिक्य आहे आणि त्याला जे 54+54 हे 1,08,000 जे मतदान आहे ते मतदान त्याला बीजेपीला एक मत पोल झालं तर दुसरं ट्रान्सफर होत आहे. माझ्या धानोरे गावामध्ये धैर्यशील भैयांना 150 मत आहेत विरोधात गेलेली आणि मी माझं गाव असताना 300 गेले, 150 गेलेली बरोबर आहे. 300 मतं म्हणजे विरोधी उमेदवाराला गेले. धैर्यशील भैयाच्या विरोधामध्ये 150 मतं गेली होती आणि माझ्या विरोधामध्ये माझ्याच गावामध्ये 300 मतं गेली. म्हणजे 150 गेलेली बरोबर आहे, पण 150ला 150 म्हणजे एक कमळाला मत झालं तर दुसरं ट्रान्सफर होत आहे म्हणजे 1,54,000 झाली साहेब. मग 1,54,000 मतं 1,08,000 मतं म्हणजे त्याला जर अजून 4,000 मतं पडत होती, 58,000 मतं पडत होती तरी त्याची 16 होत होती, माझी 21ची 13 होत होती. चौपटीनं वाढतंय हे गणित. काय एक मत आपल्या तिकडे गेले होते दुपटीनं होते, पण मत ट्रान्सफर झाल्यावर चौपटीनं होतंय. म्हणजे बरं इथले जे आमदार सगळे निवडून आले 25.1% ज्याला मत पडलं तो आमदार झाला. ज्याला 74.99% मतं पडली तो पराभूत झालाय. म्हणजे 25 ह्यांना सुद्धा 75.1% मतं पडल्यामुळे रोहितदादा विजय आहेत. हे बारामती सुद्धा झालंय. आता 54,000 लाख मतं असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. आमच्या तालुक्यामध्ये ते झालेलं नाही. तर साहेब सगळं गाव ज्याही मतदारांनी मतदान केलं ते सगळे अफिडेव्हिट करायला तयार आहेत. सगळ्या ग्रामपंचायती आमच्या ठराव करायला तयार आहेत. फक्त निवडणूक आयोगाकडं तुम्ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी रेटा उभा करायचा, काय करायचा आणि माझी पोटनिवडणूक घ्यावी ही ह्या सगळ्या लोकांच्या वतीनं मी आपल्या चरणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सुरुवातीला मार्केटवाडीच्या तुम्हा सर्व नागरिकांना आदराचा सलाम करतो. भारतामध्ये दुसरं कुठलं गाव नाही जेवढं धारिष्ठ तुम्ही सगळ्यांनी दाखवलं. आज आपल्या सर्वांचं म्हणणं ऐकण्यासाठी आदरणीय पवार साहेब खुद्द आपल्याला भेटायला मुद्दामून आलेले आहेत. पवार साहेबांच्या बरोबर इथं उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, आपले खासदार धैर्यशील मोहिते पाटील, ज्यांना आपण या मतदारसंघाने विजयी केलं. जो विजय लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्यानं होणार होता आणि मतं मोजल्यावर मात्र हा काही हजारात आला आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जशी शंका आहे तशी माळशिरस विधानसभा मतदारसंघात देखील आपल्या मनात शंका आली. ते आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय उत्तमराव जानकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे विधान परिषदेचे आमचे सदस्य ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे रुपनर साहेब, विद्याताई चव्हाण आमच्या राष्ट्रवादीच्या नेत्या, या निमित्तानं उपस्थित असणारे सचिन खरात, अनिल यादव, अनिल सावंत, बारसकरजी, व्यासपीठावरील सर्वच पक्षाचे मान्यवर, या गावचे सरपंच, गावातील सर्व मान्यवर, पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, थोडीशी वेळ उन्हाची आहे पण प्रश्नच एवढा तापलेला आहे की महाराष्ट्राच्या मनात प्रचंड शंका यंदा झालेल्या मतदानाबाबतीत आहे. आपण सगळ्यांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत, त्यावर पुन्हा पुन्हा तेच मुद्दे मांडण्याची आवश्यकता नाही. पण यावेळी पहिल्यांदा असं घडलं की मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने 2दा 3दा 4 वेळा आपली आकडेवारी दुरुस्त केली आणि काही लाख मतं मतदान पेटीत वाढली असं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आलं. या महाराष्ट्रामध्ये काय वातावरण होतं हे मी तुम्हा सगळ्यांना सांगायची आवश्यकता नाही.
महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद आमच्या महाविकास आघाडीला, पवार साहेबांना, उद्धवजींना आणि राहुल गांधी आणि त्यांच्या सर्व सभांना मिळत होता. मी फार खोलात जात नाही, आता निकाल झालेला आहे. मी फक्त काही आकडेवारी तुम्हाला वाचून दाखवतो. पोस्टानं जी मतं येतात, ती पोस्टानं आलेली मतं साधारण त्या मतदारसंघाचा ट्रेंड दाखवतं की आता इथं असं होणार आहे. 2019 साली काय झालं ह्याची आकडेवारी जरा लक्षपूर्वक ऐका. भारतीय जनता पक्षाला 2019ला 101 विधानसभा मतदारसंघामध्ये पोस्टामध्ये आघाडी होती. पोस्टल बॅलेटमध्ये, पोस्टाच्या मतामध्ये त्यांचे त्यावेळी निवडून आले 105. शिवसेना, एकत्रित असणारी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांना पोस्टामध्ये 56 ठिकाणी आघाडी होती, त्यांचे 56 निवडून आले. काँग्रेस पक्षाला 45 ठिकाणी आघाडी होती, त्यांचे त्यावेळी 44 आमदार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षाला 60 ठिकाणी आघाडी होती, आमचे 54 निवडून आले. म्हणजे जिथं आघाडी आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा एखाद दोन आमदार जास्त आले. 2024ला काय झालं तर भारतीय जनता पक्षाला 84 ठिकाणी आघाडी होती पोस्टल बॅलेटमध्ये, त्यांच्या आल्या 132 जागा निवडून. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला 29 ठिकाणी आघाडी होती, त्यांच्या आल्या 57 जागा निवडून. अजित पवारांच्या पक्षाला 24 ठिकाणी आघाडी होती, त्यांच्या आल्या 41 ठिकाणी जागा निवडून. म्हणजे काय की या निवडणुकीत ट्रेंड असा होता की पोस्टाच्या मतापेक्षा जास्त आमदार निवडून येतात, असा ट्रेंड ह्या 3 पक्षाच्या बाबतीत होता. मग उरलेल्या 3 पक्षाचं काय झालं? काँग्रेस पक्षाला 56 ठिकाणी आघाडी होती, त्यांच्या 16 ठिकाणीच आमदार निवडून आले, त्यांना नियम वेगळा. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 40 ठिकाणी आघाडी होती, आमच्या 10च निवडून आल्या. उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला 37 ठिकाणी पोस्टल बॅलेटमध्ये आघाडी होती, आमच्या 20च निवडून आल्या, त्यांच्या 20च निवडून आल्या. म्हणजे काय तर पोस्टल बॅलेटचा ट्रेंड त्यांच्यासाठी योग्य ठरला, चढा ठरला. आणि पोस्टल बॅलेटमध्ये आम्हाला ज्यांनी मतं देऊन लीड दिला त्यांची मतं चुकीची ठरली, गावातल्या ईव्हीएम मधून त्यांना मतं कमी निघाली. हा एक मोठा विरोधाभास आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आणतो आणि म्हणून लोकांच्या मनात शंका आहे. माझ्याही मतदारसंघात अशी गावं आहेत सगळ्या पार्ट्या माझंच काम करतात, एक माणूस विरोधात फिरत नाही, समोर सभा नाही, उमेदवाराची भेट नाही. त्या ठिकाणी एकत्रितपणानं आमच्याच पार्टीतले 2 गट असतील तर दोन्ही गट आमचंच काम करतात, पण गाव पूर्ण मायनस. 2000 मताचं लीड देणारं गाव 700 मतानं मायनस. आता गावाची नावं सांगून मी तुमचा वेळ घेत नाही, माझी केस मांडायला मी नाही आलेलो, पण तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलं ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुभवायला आलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला या ईव्हीएमवर लोक शंका घ्यायला लागलेले. ईव्हीएम मधून निवडणुका घेताना शंका आली म्हणून आपण इथं कागदावर मतदान घ्यायचं ठरवलं. आता घटनेच्या 3ऱ्या याच्यात हे नमूद केलेलं आहे की हा स्वतःची इच्छा व्यक्त करणं, फ्रीडम ऑफ स्पीच, हे या लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिलेला अधिकार आहे. आता मतदान झालं, त्याचा काय निकाल बदलेल न बदलेल हा पुढचा प्रश्न आहे, पण तुम्हाला अंदाज यायला की कुणाला किती मतं गेली, तुम्ही जर काही एक्सरसाइज करत असाल तर इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्या कायद्यान्वये तुम्हाला थांबवलं हा आमचा पोलिसांना प्रश्न आहे. त्यांनी आम्हाला कायदा दाखवावा. ईव्हीएम वर शंका आहे का नाही हा भाग वेगळा. एक बॉक्स ठेवलाय, लोकांना आवाहन केलं जातं आणि तुम्ही परत एकदा चॉईस करा म्हणून सांगितलं जातं आणि त्याची मतं मोजून साधारण गावाचा कल पुन्हा जाहीर करणार होते. त्याला सरकार का घाबरतंय हा आमच्या मनातला पुन्हा शंका निर्माण त्यामुळे झाली.
सरकारला घाबरायचं काय कारण आहे? हे जनतेचा निर्णय. आता तुमचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही कोण आमदार झाला ठीक आहे, ते बघू कोर्टात काय होईल ते. पण जनतेच्या मनात काय दडलेलं आहे हे लोकांच्या समोर आलं पाहिजे. आता इथं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. ह्यातल्या बऱ्याच जणांनी लाडक्या बहिणीचे पैसेही मिळाले असतील. पण तुम्हाला पैसे मिळाले म्हणून मत तिकडे द्या असं महाराष्ट्र विकला जाणार नाहीये. महाराष्ट्र कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा पैसे कुणी दिले म्हणून विकला जाणार नाही. आणि म्हणून उत्तम जानकरांच्या मागे तुम्ही उभा राहिला ही त्यांना खात्री आहे. आणि म्हणून आज तुम्हाला भेट द्यायला पवारसाहेब इथं आले. माझी विनंती आहे की तुम्ही दाखवलेलं धारिष्ट्य एवढं मोठं आहे. माझ्याकडे वेळापूरचाही ठराव दिलाय. आता वेळापूर गावांनी ठराव केलाय. अनेक गावं आता ठराव करायला लागतात की असाच प्रयोग आमच्याकडे घेतला पाहिजे म्हणून. त्यामुळं भारतामध्ये पहिल्यांदाच मतदान यंत्राद्वारे झाल्यावर लोक शंका घ्यायला लागलेली आहेत. निवडणूक आयोगाने थोडासा विचार केला पाहिजे की लोक जर आग्रह करत असतील तर लोकांच्या आग्रहास्तव आपण आता स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहेत पुढे. त्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुका बॅलेटवर घ्याव्यात. आहे ना, काय अडचण आहे? आता होतीलच निवडणुका काहीतरी. कारण आता लोकच म्हणायला लागलेत ईव्हीएमवर निवडणुका असतील तर उभा राहायचं की नाही 10 वेळा विचार करू आम्ही. लोकशाही मारण्याचा हा वेगळा पर्याय तुम्ही सगळ्यांनी टाळला पाहिजे निवडणूक आयोगाने. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की स्वतः खुद्द पवारसाहेब इथं आले. या ठिकाणी अनेक मोठे नेते येऊन तुमच्याशी संवाद करतील. पण तुम्ही जो ठामपणा दाखवलेला आहे, ज्या ताकदीनं तुम्ही तुमची मतं मांडायला आज इथं एकत्रित आला, जेवढी जानकर साहेबांना मतं पडली आहेत तेवढीच माणसं, त्यापेक्षा जरा जास्त माणसं इथं आज उपस्थित आहेत. त्यामुळं जानकर साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला आहे. फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका. राजीनामा दिला, परत इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार, मला काही शंका नाही. पण सरकारने कबूल करावं, हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. सरकारच्या बाजूने निवडून आलेले जे आहेत, काही आमदार निवडून आलेले म्हणतात एवढी निवडून आलो ठीक आहे, पण एवढी मतं कशी काय पडली, त्यांनाच आश्चर्य वाटते. त्यामुळं आपला कुणाचा प्रभाव आहे एकदा कळावं. शेवटी सत्तेत बसणाऱ्या माणसालाही कायम हा आत्मविश्वास असला पाहिजे की जनता माझ्या मागे आहे. सत्तेत बसणाऱ्या, शपथ घेणाऱ्या माणसाला जर वाटलं हे गडबड करून चालू आहे तर तो काम सरळ करू शकणार नाही. आमचा तोही मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे त्याला मोकळेपणानं काम करायचं असेल तर त्याला कळलं पाहिजे की आपण एवढ्या मतानं खरंच निवडून आलेलो आहे. आणि खरंच निवडून आलं म्हणायचं असेल तर कागदावरची मतं मोजून निवडून आलं तर. आम्ही पूर्वी इलेक्शन पूर्वी लढवायचो, सकाळी काउंटिंग सुरू व्हायचं ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत चालायचं. आता इथं पोलीस मार्कडवाडीचं मतदान थांबायला जेवढे पाठवलेले तेवढ्याने 8 तासात मतदान मोजून होतं. त्यामुळे माणसं जर तुमच्याकडे एवढी असतील तर कशाला मशीनच्या नादाला. आणि म्हणून आमचं सरकारला आणि निवडणूक आयोगाला आव्हान आहे की उद्यापासून ही ईव्हीएम रद्द करण्याची घोषणा करा. कारण जनतेच्या मनात शंका, जनतेच्या मनात शंका. आमचा विषय सोडून द्या, आम्ही राजकीय पक्ष आहोत, पण ज्यांनी मतदान केलं त्यांचंच तुमच्या ईव्हीएमवर जर शंका असेल तर जनतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोरगरिबाला जे एक मत दिलंय त्या एका मताचा अधिकार टिकवण्यासाठी महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये या ईव्हीएम ऐवजी पुन्हा कागदावर मतदान घेण्याचं काम आपण सुरू करावं असं आव्हान मी निवडणूक आयोगाला करतो. आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर आपल्या सर्वांचे आधारस्तंभ देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांनी 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथून मेणबत्ती आणलेल्या आहेत. मार्कडवाडीची माती डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी अर्पण केलेली आहे
आणि येताना साहेबांनी तिथून हा दिवा आणलेला आहे. हा दिवा या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते प्रज्वलित होतोय आणि हा धगधगता अंधार संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पोहोचवायचा आहे. या मार्कडवाडीचा हा दिवा संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे. आता इथे थांबणे नाही. ईव्हीएम हटाव, ईव्हीएम हटाव. भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शरदचंद्रजी पवार साहेब आप आगे बढ़ो, शरदचंद्रजी पवार साहेब आप आगे बढ़ो. धन्यवाद. जनसभाचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विजयदादा किंवा सर्वांचे खासदार रणजित भाते, विद्याताई चव्हाण, आमदार रुसनवर, आमदार जानकर, सुरेश खरात, व्यासपीठावरचे सगळे अन्य सरकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, एका अत्यंत महत्वाच्या आणि सवन देशामध्ये ज्याची चर्चा चालू आहे त्या प्रश्नासाठी आज आपण या ठिकाणी आलो. मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की या महत्वाच्या प्रश्नाच्यासाठी सवन देशाला तुम्ही जागा केला. लोकसभेमध्ये धैर्यशील माहिती आहेत, राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेले 2-3 दिवस बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे आम्हाला भेटतात. ती दुसरी काही चर्चा करत नाही, तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे कुठं. हे सवन देशाच्या समंजसन राहण्यात लोकांच्या लक्षात आले नाही की या गावकऱ्यांच्या लक्षात कसं आलं. आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आज देश करतोय याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. हे घडलं कशाचं? परवा झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात, लोक निवडून येतात, कधी पराभव होतो, काही तक्रारी येतात नाही असं नाही. पण सवन देशाला सवन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था हे असताना त्यांच्या मनात शंका काय येते. याचा अर्थ निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री वाटत नाही. म्हणजे काय, आता आपण ईव्हीएमद्वारे हे मतदान घेतो. तुम्ही वतन दाबता, त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधानी होता मतदान झाले म्हणून. पण काही निकाल असे आले की त्यामुळे तुमच्या मनात शंका आली आणि एकट्या तुमच्या मनात नाही, अनेक गावच्या लोकांच्या मनात शंका आली, ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठतरी दुरुस्ती केली पाहिजे. जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे, ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला. आज जगाचा मोठा देश आहे अमेरिका. अमेरिकामध्ये मतभेदी टाकले जातं.
जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड, तिच्यावर मतभेटीमध्ये टाकले जातात. युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे ईव्हीएमवर जात नाहीत. अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी ईव्हीएमचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे ईव्हीएम नको, काय असेल ते लोकांना मतपेटी टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांनी दिला. आता जग करतंय, आमच्याच हातचं का? आमच्याकडे सरकार आहे, त्या सरकारच्या लोक अस्वस्थ आहेत. काही गोष्टी दिसतात. अर्थात जयंत सावंतनी तुम्हाला काही आकडेवारी सांगितली. आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गडबड आहे. आम्ही काही माहिती गोळा केली. ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं, पण किती लोक निवडून आले ह्याचे आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत. आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी शंका आलेली आहे. आता ही घालवायची असेल तर काय करता येईल? एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली. मला काही काही गोष्टीचं असं वाटलं, मी इथे यायचं ठरवलं 4-5 दिवसाच्या पूर्वी. आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ. ते अधिकृत नव्हतं, सरकारी नव्हतं. तुम्ही गावाने बसून ठरवलं की असं पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं. आता हा तुमचा अधिकार होता, पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी का केली? कोणता कायदा असा? आज या ठिकाणी मी भाषण करतोय, तुम्ही ऐकताय. उद्या पोलीस खात्याने इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही. हे कुठचा कायदा? असं कुठं कायदा आहे? आणि असं असताना तुम्हाला इथं जमायचंच नाही. जमाव बंदी तुमच्याच गावात, तुझी गमतीची गोष्ट आहे. ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही. तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला, त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले वेगळे. मला काही समजत नाही. खचला, काही गुन्हा केला, चोरी केली, आणखी काय केलं, त्याचा खचला भरा. पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं, त्यासाठी खचलं. आणि ह्या खचला सेंटरला माझी गावचे सरपंच आहेत, आपले आमदार जानकर आहेत, या सगळ्यांना विनंती ही आहे, याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या. जमावबंदीचा रेकॉर्ड, इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड, पोलीस खात्यातून तुमच्या केलेली खतरा केस त्याचं रेकॉर्ड, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या. आणि आम्ही या ठिकठिकाणी नेणार कृती
महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे, त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ, देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ, देशाचा केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा देऊ. हे कशासाठी? आपण म्हणतो की महाराज मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. हे निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोकावला की तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएमनी मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीनं निकाल पाहिजे. आणि त्या ठरावाची फेर उद्धवरावांच्याकडे द्या, ते आमच्याकडे देतील. धैर्यशीलराव आम्ही लोक त्यासंबंधी कुठं पोचवायचं त्या ठिकाणी ते पोचलं. हे मी बोललो तर काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी असं सांगितलं की पवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही. काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणं चुकीचं आहे, तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे. काही पद्धतीच्या बद्दल लोकांच्या मनात शंका आहे, ते शंकेची माहिती घेऊन त्याचं निरसन करण्याच्या बद्दलची काळजी घ्यावी हे चुकीचं आहे. शेवटी लोकशाही कशासाठी? लोकांचे अधिकार आहेत आणि ते अधिकार जतन करण्याच्यासाठी काय अडथळे येत असतील तर लोकप्रतिनिधीने त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही. आम्हाला इथं घडलं, इथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निरसन करायचं आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्याबद्दलचा गैरविश्वास हा जनतेमध्ये एवढंच आमची भूमिका याच्यामध्ये याच्यात राजकारण हे यत्किंचित सुद्धा काही करायचं नाही. आणि म्हणून मी सांगतो तसे ठराव करा. आम्ही ही सगळी माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार, निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ. शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तर मी त्यांना विनंती करेन की तुम्ही स्वतः या गावात या, लोकांचं म्हणणं ऐका, महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकारने द्या. हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे करायला माझी किंवा उत्तमरावांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही. या गोष्टी आम्ही करायला तयार आणि हे गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलेलो आहोत. आज पार्लमेंट चालू आहे. आता इथून आम्ही पुण्याला जाऊन, मुंबईला जाऊन, पार्लमेंटमध्ये जाऊन हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा राहील हे कोणतरी आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला वाटप होते याच्याबद्दलची काळजी घेऊया. मी जाणकारांना धन्यवाद देतो. गेले काही दिवस त्यांना झोप नाही. गेले काही दिवस काही झालं तर तो हाच मुद्दा मानतात. मला माहिती नाही रात्री झोपेत ते काय बोलतात, पण माझी खात्री आहे की या प्रश्नाची सोडवणूक झाल्याशिवाय आमचा हा विधी स्वस्थ बसणार नाही आणि तुम्ही त्यांना स्वस्थ बसून देणार नाही. ही अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मनापासूनचा मी धन्यवाद देतो. मी काही अधिक बोलून विचार करत नाही. इथं आल्याच्या नंतर माझ्या आत्ता लक्षात आलं की एकदा लोकसभेला मी उभा होतो आणि तुम्ही मला मतं दिली. मी मतं मागायला सुद्धा आलो होतो, न मागता तुम्ही मतं दिली. कारण माळशिरस तालुक्यामध्ये विजयदादांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मतं त्या काळामध्ये मला मिळाली होती. त्याला हे गावसुद्धा अपवाद नसतात
आणि मग तेव्हा मतं दिली त्याच्या अंगात उशिरा का होईना मी आज या ठिकाणी मानतो तुला सगळ्यांची रजा घेतो आणि या कामाला आम्ही उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही खात्री आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.